जरा कौशल्य तो बाबू तारे यांचंच जास्त आहे. आमचे फक्त आम्ही आमच्या खारीचा वाट आहे. उद्या त्याचं लॉन्चिंग आहे. लॉन्चिंग उद्या होईल. आता कळेल. भविष्यात जर काय अशी आपत्ती आली तर आपण असं काहीतरी करून आपण आपला जीव वाचवू शकतो, हे आम्हाला एक दाखवून द्यायचं होतं, म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी पुष्पराज तारी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बरेच दिवस झाले पाऊस जोरदार चालू आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र नगरमध्ये संपूर्ण पावसामध्ये थोडाही पाऊस पडला तर संपूर्ण महाराष्ट्र नगर हे जलमय होतं. त्याच निमित्त थोडासा प्रयत्न करतो आहे. आज आपल्या महाराष्ट्र नगरमध्ये जाण्याचे येण्याचे बरेच प्रॉब्लेम आहेत. शहरामधले ट्यूब आहेत, त्यापासून आपण बोट बनवायचा प्रयत्न करतो आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आता आपण लगेचच ट्यूब आणायला जातो आहे. आपण आता आलो आहे ते टायरच्या ट्यूब घ्यायला या दुकानामध्ये आणि आपण PMGमध्ये आलो आहे. आणि बघू शकता आपण PMGमध्ये आल्यानंतर 2 दिवस आधीच आपण ट्यूब सेकंड हँडमधले घेतलेत आणि या दादांकडून घेतलेत. तर काम चालू आहे, बघू शकता. ते टायर किंवा ट्यूब सेकंड हँड पाहिजे असतील तर आपण घेऊ शकतो. बरोबर ना अंकल? हां हां. तर अशा पद्धतीने आपण 3 ट्यूब घेतलेत. हे जी हवा भरून चेक करून देतोय. आता वाजले ते संध्याकाळचे बरोबर 8:30 आणि बघू शकता आपण आपले मित्र, त्याचबरोबर या बाबाने झापेचं काम, विणायचं काम केलं आहे. तर अशा तऱ्हेने मजबूत तयारी चालू आहे आणि आमची ही बोट आता लगेचच रेडी होणार आहे. आणि रेडी झाल्यानंतर उद्या आम्ही लगेच टेस्टिंगसाठी आम्ही ट्रायल करणार आहे. आणि यामध्ये सतीश आहे, तर ह्याची बी खूप मेहनत आहे. आणि सतीश, काय सांगशील याबद्दल? खूप आनंद वाटतो. पहिल्यांदा तसं काहीतरी उपक्रम होतं आणि त्यासाठी जरा कौशल्य तो बाबू तारे यांचंच जास्त आहे. आमचे फक्त आम्ही आमच्या खारीचा वाट आहे. खूप खरंच सांगतो, मनापासून खूप मेहनत केली आहे. उद्या त्याचं लॉन्चिंग आहे. लॉन्चिंग उद्या होईल. आता कळेल. प्रयत्न तर खूप चालू आहे. तो आता इंजिनियर आहे थोड्या वेळात. इंजिनियर. ग्रेट. खरंच ही आमची खरी मेहनत आहे. काम केलं, कोकणाचं रूप द्यायचं होतं, त्यामुळे असं करायला लागलं. अजून थोडं काम बाकी आहे. तर आमचे मित्र समीर दादा खरंच एका शब्दावरती लगेच धावून आले आणि रात्रीचे 8:30 वाजता नागरिक सुद्धा खरंच काकांना पण ग्रँड सॅल्यूट आहे. कारण की काकांनी पण हा जो संपूर्ण आपण बघताय तो संपूर्ण झाप विणलाय. तो गेले 2 दिवसापासून होडीचं काम केलं आहे. आणि ही होडी या पावसामध्ये आपला जून जुलैमध्ये पाऊस
लागतो आणि त्यामध्ये पाणी आमच्या महाराष्ट्र नगरमध्ये बरंच भरतं. त्यामुळे आपण ह्या गोष्टीची आपण थीम उभी केली आहे आणि त्यामध्येच आता आपण उद्या याचा ट्रायल बेस करणार आहे. तो येतो आहे. तर जितूनी पण खूप मेहनत घेतली आहे. या श्रेय ह्या सगळ्यांचा आहे, माझा एकट्याचं नसून सगळ्यांचाच आहे. आणि उद्या आपली लॉन्चिंग आहे. तर जितू काय सांगशील, उद्या आपली लॉन्चिंग? मला माहीत नव्हतं बाबू तू हे करतोय. ही जेव्हा मी पहिली बोट बघितली काल रात्री संध्याकाळी मी कामावरून सुटलो 7-8:30च्या आसपास मी बघितली ती बोट. मी तेव्हा हे एवढं काम नव्हतंच काय ते जवळपास हे सगळं तू आज केलंच. हे फक्त खालचा पाया होता. तर मी बोललो हा तुझीच काम असणारी, कारण तुम्हाला शब्द दिला होता की पाणी भरल्यावरती की माझा विचार चालू आहे की आपली माणसं जातात ही बाथरूमला म्हणा किंवा असे म्हणजे स्टेशनला जायला ते एवढ्या डोकऱ्या एवढ्या किंवा त्या कमरे एवढं पाणी भरतं. त्याचं तुला वाटून तुला खूप वाईट वाटत होतं. तू बोलला होता, मला शब्द दिला होता की जमलं तर मी ह्याच महिन्यात किंवा ह्याच 1 महिन्यामध्ये मी करून दाखवेन. पण तू ते सत्यात उतरून दाखवलंस. त्या खूप खूप तुझा धन्यवाद करतो. ते ही नवीन योजना केली आहेस किंवा आखली असे अत्यंत म्हणजे असं कौतुकात्मक आहे की टाकापासून टिकाऊ कसं करावं आहे तुझ्याकडे शिकण्यासारखं आहे. तुझं खूप अभिमान. थँक्यू सो मच जितू, कारण तू पण माझ्याबरोबर खूप मेहनत केलीस. कारण की तू आल्यापासून आज दिवसभर माझ्यासोबत तू आहेस, त्यानंतर सतीश राणे दोघं पण कंटिन्यू बेसला बेस लावून माझ्यासोबत काम करत आहेत. त्यामुळे तुझंही खूप अभिनंदन आहे. आणि उद्या आपण रविवार आहे आणि उद्या रविवारी आपण ठीक 11 वाजता ते पावसाचं पाणी साठलं आहे. तर त्यामध्ये आपण लॉन्चिंग करणार आहे. ती कसा बॅलेन्सिंग होईल अनबॅलेन्सिंग होईल ते सगळं त्याचा ट्रायल बेस करणार आहे आणि तसं आपण त्याच्यामध्ये अजून डेव्हलप करू. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघ. तर सतीश 3 दिवस आपण या होडीसाठी खूप मेहनत करत होतो आणि आज आपण अक्षरशः ह्या आज आनंदाचा क्षण आलेला आहे. तर महाराष्ट्र नगरच्या आपण खाडीमध्ये ही होडी आपण टेस्ट करण्यासाठी आपण ठेवली आहे. तर पावसामध्ये जे पाणी भरतं कंटिन्यू आपल्या महाराष्ट्र नगरमध्ये गावडे मैदान या ठिकाणी आपलं पाणी भरतं, तर त्याबद्दल आपण ही संकल्पना घेऊन आलो. तर तू काय सांगशील? मी आता सांगणार का बरंच आहे, कारण महाराष्ट्रामध्ये थांब त्यामुळे जाऊन दे तिकडे. असं काहीतरी इन्व्हेन्शन करायला लागलं. भविष्यात जर काय अशी आपत्ती आली तर आपण असं काहीतरी करून आपण आपला जीव वाचवू शकतो, हे आम्हाला एक दाखवून द्यायचं होतं, म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. तर मित्रांनो मित्रांनो फायनली आपली 3 दिवसानंतरची मेहनत झाली आहे आणि आपण बघू शकता आपली परफेक्ट ही बोट आपण रेडी केली. तर मित्रांनो कशी झाली
आणि कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो आत्ताच आपण बोटीतली सफर केली आणि खूप मजा आली. तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील मित्रांनो. तर मित्रांनो असेच नवनवीन कंटेंट बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ मी घेऊन येईन. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.